चित्र प्रदर्शनाच्या निमित्तानं त्यांच्या शुभ हस्त्या सोहळा संपन्न होत आहे. त्या माझ्या आवडत्या आमच्या खूप जवळच्या मुलांजी धारेताई धारे सर कोणत्याही कार्यक्रमात माझं कार्यक्रमाचे कोण येणार आहे ते पाहून माझं स्थान मी ठरवत असतो. कारण सगळ्यांना असे काही पाहुणे आले की त्यांना सांगतो की मला अध्यक्षपद नको, मला पाहुणा म्हणून बोलवा. आता कळलं ना कारण काय. आता ते आता ह्या व्यासपीठावर मी ना इतिहासाबद्दल बोलू शकत. ताऱ्यांनी आपल्याला इतिहासाचा प्रसाद दिलाय आणि मी जर इतिहासाबद्दल बोलायला आलो होतो येणारं संशोधन ते सोडून दिग्दर्शक म्हणून काय बोलू शकत नाही. कुणाला जे म्हणते हा शेवटचा कार्यक्रम आहे. चित्रकारांबद्दल काय बोलू शकत नाही. आता अशा अडचणी मला टाकत नका जाऊ. वाटलं तर तिथे बसतो मी. पण म्हणजे ह्या कार्यक्रमाची सुरुवात खूप रोमांचक आहे. खरं तर देशमुख काकू आमच्या त्यांच्या समोर आम्ही लहानाचे मोठे झालो आणि रती हे नाव तिचं आहे मला हे 10 दिवसापूर्वी कारण त्याच्याला आम्ही म्हणून ओळखतो. उमेश असं आम्ही सर्व लहानाचे मोठे झालो. काल कार्यक्रम होऊन होता बालगंधर्व, त्यामुळं तो झाला रद्द. ती तारीख झाली रद्द. 3 तास फक्त मी तुला रडताना पाहिलंय. पण तुझ्या ह्या अश्रूंची आज फुले झाली. कलाकारांना संघर्ष आम्हाला नवीन नाहीये. 28-30 वर्ष संघर्ष केल्यानंतर कुठंतरी लता दिदींबरोबर बसायला मिळालं, आशा दिदींबरोबर बसायला मिळालं, भारतातल्या दिग्गज लोकांबरोबर परिचय झाला, विचार झाला आणि ही मोठी माणसं का होतात हे देखील समजलं. एकदाच निवडून आलेले लोक आमचे हात पण करत नाही. पण ज्यावेळेस मी भीती होती की लता दिदींबरोबर कधी ओळख होईल, कशा पद्धतीने ओळख होईल, पण त्या कुटुंबात 28 वर्ष राहण्याची संधी मला मिळाली आणि अतिशय आदरानं. शक्यतो तिथं जाणं तुम्हाला कल्पना आहे फार कठीण आहे. दरवाजापर्यंत जाणं पण कठीण आहे. पण बाळासाहेबांचं प्रेम कमवलं. मला असं वाटतं की ज्याच्या आयुष्यामध्ये साहित्य, कला, नृत्य, संगीत, चित्र नसेल ना तो आणि दगड बरोबर असतो. आघात आमच्या आयुष्यावर जे होतात ना ते ह्या कलात्मक दृष्टिकोनातून त्या आजूबाजूला जे माणसं असतात ती मोठी माणसं असतात, श्रीमंतीने नाही, पैशाने नाही, बुद्धिमत्तेने. या लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर संघर्ष काय कळतो, संयम काय कळतो, अभ्यास कसा करावा, किती बोलावं, किती बोलू नये. आता आम्हाला बोलायचं म्हणल्यानंतर समोरचे पब्लिक फक्त माझ्यासाठी झाले असं समजून. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा भाग म्हणजे ताल, तोल, लय हे ह्या क्षेत्रातल्या लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर ते आपल्याला येतं. खरं तर माझा प्रांत हा संयोजनाचा, मी निर्माता आहे. त्यामुळं तुम्ही चित्रकलांबद्दल, तुम्ही इतिहासांबद्दल बोलला, पण आता हे प्रदर्शन मला कुठं कुठं लावायचं त्या संयोजनासाठी मी आले. कारण हे बघितलं पाहिजे, केलं पाहिजे. मला हेवा वाटतं की पूर्वी एक काळ असा होता की पिंपरी चिंचवडकरांचं कामगार नगरी, कष्टकऱ्यांची नगरी. तिथं घाम गाळल्याशिवाय काही मिळत नसायचं. कारण आमच्या इथं अधिकारी म्हणून तिथे यायचे, राहायला पुण्यात यायचे. आणि पिंपरी चिंचवड मी राहतो असं सांगणं सुद्धा थोडं असं वाटायचं पिंपरी चिंचवड असं एक असंच आविर्भाव असायचा, कारण मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आज माझं पिंपरी चिंचवड, पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, तर पिंपरी चिंचवड हे विद्येचं माझघर आहे. आणि सांस्कृतिक आमच्या इथं पाऊल ठेवले. आता आम्ही देखील उपराजधानी सांस्कृतिक झालेली आहे आणि 100वे संमेलन करून दाखवलं मुलांची. स्वामी सिरियल चिंचवडमधनं सुरू झाली होती, पाहत होतो. आता ह्या फक्त काय यांचा असा प्रश्न आहे की हे फक्त चित्रपटामध्ये जिजाऊ दिसतात, इतर टायमाला त्या कधी जिजाऊ होणार आहेत वयाने राहणार आहेत. कारण ते वैभव आहे. तुम्हाला सांगू का, एखाद्या कोणत्याही शहराची उंची, तिथे मेट्रो आली का नाही, ब्रिज झाली का नाही, रस्ते चांगले झाले का नाही, ह्यावर त्या शहराची उंचीचे मूल्यमापन नसतं. तर माझ्या शहरात कोण चित्रकार राहतो, माझ्या शहरात कोण व्याख्याता राहतो, माझ्या शहरात कोण संशोधक राहतो, कोण चित्रकार राहतो. आणि कुणालजी ह्या काय पुण्याच्या किंवा ह्याच्या नाही, त्या आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. ही अशी जी कलावंत मंडळी आहेत ना, ह्यामुळे महाराष्ट्र बाहेर ओळखला जातो की तिथं कोण राहतं, तिथं लता दिदी राहतात, तिथं मुनालजी राहतात. आणि आता ह्या भविष्याच्या वाटचालीमध्ये चित्रकार म्हणून
माझ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये रती देखील राहते हे देखील एवढ्यावर काय वाचल्यानंतर मी माझा आवडतं घेतो, कारण इतकी उंची नाव. पण एक निश्चित सांगतो की ह्या संघर्ष राहतो. काल तुझे जे अश्रू होते ना, त्याचे मला देखील खूप वेदना झाल्या. कारण का मी कार्यकर्ता म्हणून जन्म झालो, मला काही आयुष्यात आहे ते मिळालं नाही. देशमुख काकू साक्षीला आहे, काही नाही मिळालं, घरातून सुद्धा काही मिळालं नाही. पण हे सर्व संघर्ष करत असताना ती जी मजा असते ना रती, त्यासारखं दुसरा आनंद नाही. बघ आज बघ, कालचा तुझं चेहरा आठव उमेश, आजचा चेहरा तुझा आठव बघ, सगळं फळ मिळालं का नाही तुला. त्यामुळे हे सगळं तुझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीला येणं अत्यंत आवश्यक असतं. तुम्ही या ठिकाणी आलात, खरं तर मी ह्या कुटुंबातला एक भाग आहे. त्यामुळे या कुटुंबामध्ये सहभागी आम्ही आहोतच. पण भविष्याच्या वाटचालीसाठी तुम्ही मनोजी, खरं तर मनोजींना मेसेज पाठव हे करत पूजा बसण्यापेक्षा मला सांगायचं होतं. त्यांना मी हक्काने कधी सांगू शकतो. ठीक आहे, तुझे वैयक्तिक संबंध झाले याचा मला आनंद आहे, कलावंत म्हणून, आणि त्या खूप सेन्सिटिव्ह आहेत, मला माहिती आहे. आमचे अनेक वर्षापासून संबंध आहे. परंतु आता काहीतरी बरोबर करायचं राहिले, आमचं राहिलेलं 3 पैकी काहीतरी करता येईल, बघू काहीतरी. परंतु ह्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही आलात, मला खूप आनंद वाटला की तुम्ही कार्यक्रमाचं स्थळ बदललं, तुम्ही स्वीकारलं, तुम्ही आलात. आणि ह्यात का तुमच्या संवेदना पोचट झालेलं नाही. बऱ्याच कलावंतांच्या संवेदना जागृत आता असं काही नाही, माझा दावा नाही. कारण की मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा उपाध्यक्ष आहे, प्रशांत दामलेचे अध्यक्ष आहेत. आम्ही बसतो महाराष्ट्रामध्ये कोणता कलावंत कधी काय कशा पद्धतीने कुणाबरोबर कसं वागतो, या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन आमच्याजवळ असतं. परंतु काही कलावंतांबद्दल आवर्जून त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या उंचीमध्ये भर पडते, तशा या मुलाची. त्यामुळं मला बोलवलं, मी अगोदर येऊन बसलो होतो. काय होतं, आम्ही पाहुणे म्हणून येतो, चित्रकलाचं कौतुक करतो, आपल्याला काय माहिती पण नसतं, ह्याच्यातले काही कळतही नसतं. पण वा 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 करत करत निघून जातो. म्हणलं अगोदर पहिले यावं, मी सगळं पाहिलं, त्यातलं थोडं प्राप्त जातात. ह्याच्यावर मी 2 मिनिटं बोलेल पण भविष्यामध्ये पुढं. परंतु या सगळ्या याचा माझा अतिशय आनंद वाटला. ही शैली निश्चित एक महाराष्ट्राला एक मला वाटतं की मी पाहिलेलं अशा पद्धतीचं पहिलं चित्रप्रदर्शन आहे. आणि त्याचं एक तुझा पॅटर्न, रती पॅटर्न तयार होईल या महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीचं आपण काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊसाहेब. यानंतर आजची आपली कलाकार रती देशमुख हिला मी विनंती करते की तिने आभार